यानंतर MKCLचे मुख्य मार्गदर्शक श्रीयुत विवेक सावंत सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि MKCLचे अध्यक्ष डॉक्टर काकोडकर सर, माझे घनिष्ठ स्नेही डॉक्टर अभय बंग, MKCLच्या संचालक मंडळाचे आणि MKCLच्या स्ट्रॅटेजी ॲडव्हायझरी कमिटीचे अनेक मान्यवर सदस्य, MKCLचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे वेळात वेळ काढून आणि बऱ्याच अंशी वेळेपूर्वी उपस्थित झालेले आपण सगळ्यांना विनम्र अभिवादन. डॉक्टर काकोडकर हे या कार्यक्रमासाठी दूरचा प्रवास करून वेळेपूर्वी 1 तास इथे पोहोचले. त्याचबरोबर विशेष स्वागत करायचं ते म्हणजे डॉक्टर सुयशताई काकोडकर आणि सरांच्या भगिनी डॉक्टर जान्हवीताई नालल या पण त्यांच्याबरोबर आलेल्या आहेत. तर सर, इतका प्रवास करून तुम्ही येता आणि पुन्हा हा कार्यक्रम संपल्या ते पुन्हा ठाण्याला जाणार आहेत, कारण त्यांना उद्या सकाळी एक महत्त्वाची मीटिंग आहे. त्याचबरोबर तसाच दूरवरचा कष्टप्रद प्रवास करून आमच्या प्रेमाखातर डॉक्टर अभय बंगसुद्धा या कार्यक्रमाला 1 दिवस आधीच उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांच्याविषयी पण मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आज प्रोफेसर राम ताकवले यांच्या स्मृतीनिमित्त हा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे. प्रोफेसर ताकवले हे 3 नामवंत विद्यापीठांचे कुलगुरू होते, MKCLचे सहसंस्थापक होते. त्याचबरोबर MKCLचं जे डिजिटल विषमता सर्वसामान्यांच्या जीवनातली दूर करण्याचं जे कोर मिशन आहे त्याच्या सैद्धांतिक बैठकीचे ते मुख्य शिल्पकार होते. त्याचबरोबर समाज विकास केंद्री शिक्षण हा जो त्यांचा मूलभूत विचार होता त्याच्यामध्ये समाज विकासासाठी शिक्षण आणि समाजातल्या दुर्बलांच्या सबलीकरणासाठी त्या शिक्षणाचा उपयोग हे त्यांचं एक लाईफ मिशन होतं. त्यांच्या भाषेत ते म्हणायचे की एज्युकेशन फॉर सोशल डेव्हलपमेंट आणि एम्पॉवरमेंट ऑफ पॉवरलेस कॉमन्स ही त्यांची एक जीवननिष्ठा होती. त्याच्यासाठी ते अखेरपर्यंत खूप मेहनत करत होते, कार्यरत राहिले आणि ते मिशन पुढे नेण्यासाठी त्यांनी MKCLमधल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना सतत प्रेरणा दिली. आज हा जो स्मृतिव्याख्यानाचा कार्यक्रम असतो तर तो 11 एप्रिलला सरांचा जन्मदिन असतो आणि 13 मेला त्यांचा स्मृतिदिन असतो. सामान्यतः निमंत्रित वक्ते आणि काकोडकर सर या दोघांच्या सोयीच्या या 2 दिवसांच्या दरम्यानच्या कुठल्या तरी एका दिवशी हे व्याख्यान दरवर्षी आयोजित केलं जातं. यावर्षी आपल्याला डॉक्टर अभय बंग हे व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. असं म्हणतात की जो खूप नव्या माहितीची भांडारं खुली करतो तो अध्यापक, जो चिकित्सक असा विचार आपल्या कृतिशील जीवनातून निर्माण करतो तो पंडित, जो आपल्या आचरणातून काही विद्या या शिकवतो तो आचार्य, आपल्या दूरदृष्टीचा जो लाभ समाजाला करून देतो तो द्रष्टा, जो समाजाला स्फूर्ती देतो, प्रेरणा देतो, मोटिवेट करतो तो प्रेरक. त्याचप्रमाणे जो आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये, वर्तनांमध्ये
मूलभूत असं परिवर्तन घडवून आणतो. केवळ स्फूर्ती देऊन थांबत नाही, परिवर्तन घडवून आणतो. तो खराखुरा इन्फ्लुएन्सर. आजच्या सोशल मीडियातला अर्थ त्याचा कृपा करून घेऊ नका. त्याचप्रमाणे समाजामध्ये विवेकाची जागृती करतो तो जागल्या किंवा कॉन्शियस कीपर. आणि आपल्याला आपल्या स्वचा शोध घेण्यासाठी जो मदत करतो, स्वविषयीचं जे अज्ञान असतं त्याचा अंधकार दूर करतो, तो गुरु. डॉक्टर अभय बंग हे माझ्या अनुभवाने मला ज्याचा वारंवार प्रत्यय आला असे ते अध्यापक आहेत, ते विचारवंत आहेत, पंडित आहेत, ते आचार्य आहेत, ते द्रष्टे आहेत, ते प्रेरक आहेत, ते इन्फ्लुएन्सर आहेत, ते कॉन्शियस कीपर आहेत आणि ते गुरु आहेत. अशा सगळ्या भूमिकांमध्ये ते वर्षानुवर्ष भेटत राहिले आहेत. आणि त्यांच्या आरोग्य स्वराज्य या त्यांची एक ती जीवनसाधना आहे. आणि त्या जीवनसाधनेचं एक अर्क असं म्हणता येईल, तो हा शब्द आहे, आरोग्य स्वराज्य. याच्यावर त्यांनी एक अप्रतिम ग्रंथ पण लिहिलेला आहे. मला सांगायला आनंद वाटतो की तो आज इथे बाहेर उपलब्ध पण आहे. राजहंस प्रकाशनाचे पण त्यासाठी आभार. तर अशा एका समाजासाठी समर्पित अशा एका चिंतकाचे विचार ऐकण्याची संधी आज आपल्याला मिळाली आहे. हा एक विलक्षण योग आहे. आणि त्याचवेळी त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे डॉक्टर काकोडकर भूषवत आहेत. डॉक्टर काकोडकरांविषयी ते अणुशास्त्रज्ञ असल्यामुळे ते भारताच्या अणु कार्यक्रमाचे एक सर्वदूर ज्यांची कीर्ती पसरली असे एक लीडर आहेत, हे आपण जाणताच. परंतु MKCLच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी MKCLला सावरलं. ते आमचे त्या अर्थाने खूप मोठे आधारस्तंभ आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते MKCLच्या मागे एखाद्या पर्वतासारखे उभे राहिले. त्यामुळे आमचा हुरूप वाढला, आमचा उत्साह टिकून राहिला. आणि त्याचमुळे खरं म्हणजे आम्ही आमच्या रौप्य महोत्सवा वर्षापर्यंत आमची वाटचाल करू शकलो. त्याच्यामुळे काकोडकर सरांविषयी आमचं हृदय हे कृतज्ञतेने ओतप्रोत भरलेलं असतं. आणि सरांना विनंती केली की त्यांचं कॅलेंडर इतकं म्हणजे बुक्ड असतं, तरी ज्या ज्यावेळी MKCL तर्फे सरांना विनंती करतो त्यावेळी ते प्रवास करून येतात, मार्गदर्शन करतात. आणि प्रत्येक शब्द इतका मोलाचा असतो की त्यांना निरोप दिला, गाडीत बसवलं आणि ते ठाण्याकडे प्रवास करू लागले की आमची एक मीटिंग सुरू होते. आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अन्वयार्थ लावण्यामध्ये मग आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये मग्न होऊन जातो. आणि मग त्याच्यातून कृतीच्या नव्या वाटा दिसू लागतात. असे त्यांचे अनेक विचार आहेत की ते अजूनही आमच्यासाठी एक स्वप्न आहेत. आम्ही ते प्रत्यक्षात आणू शकलेलं नाही, परंतु त्याचा मनामध्ये सतत ध्यास असतो. आणि ती त्यांची MKCLला एक अतिशय अमूल्य अशी भेट असते. रेवतीने जसं सांगितलं तसं या व्याख्यानाचा जो मूळ हेतू आहे तो प्रोफेसर ताकोल्यांच्या विचारांचं परिशीलन करणं, त्यांच्या आठवणी जाग्या करणं. प्रोफेसर ताकोले यांचा एकच विचार सांगून मी तुमची रजा घेणार, कारण त्यांच्या विचारांचं स्मरण केल्याशिवाय मला तुमची रजा घेणं योग्य वाटत नाही. प्रोफेसर ताकोल्यांचा जो समाज विकास केंद्र विचार होता तो प्रत्यक्षात कसा आणायचा याच्या संबंधी मी त्यांच्याशी तासनतास चर्चा केली आहे. आणि खरं म्हणजे पुढच्या वर्षी ते जर असते तर माझ्या आणि त्यांच्या सहप्रवासाला 50 वर्ष पूर्ण होणार होती. इतके प्रदीर्घ वेळा आमची चर्चा झाली. तर त्याचं सारं रूपाने सांगायचं तर ते असं म्हणायचे की तुम्हाला जो समाज अपेक्षित आहे की जो दारिद्र्यमुक्त, विषमतामुक्त,
पर्यावरण सजग, सर्जनशील अशा एका सुसंस्कृत समाजाचं चित्र तुम्ही प्रथम रंगवा. त्याच्यासाठी तुमच्या कल्पनाशक्तीचा परिपोष करा. सगळ्या सहकाऱ्यांची मदत घ्या आणि हे चित्र रंगवा. जसं जसं वास्तव बदलत जाईल, जसं आर्थिक सामाजिक परिवर्तन होत जाईल, तसं तसं त्या चित्रामध्ये योग्य ते रंग भरा. ते चित्र सतत कालानुरूप ठेवा. मग पुढे काय करा, तर सर्व शिक्षण, मग ते बालशिक्षणापासून तो उच्च शिक्षणापर्यंत ते शिक्षण त्या चित्राशी जोडा. त्या चित्राशी सुसंगत अशा गोष्टीच त्या शिक्षणात होतील याची काळजी घ्या. त्या चित्रापासून दूर जाऊ नका. त्या चित्राच्या प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही सोशल कॉमन्स आणि कॉमनवेल्थ अशी निर्माण करा की ज्यामुळे समाजातल्या दुर्बल घटकांना ते समाज विकास केंद्री शिक्षण हे मुक्त आणि मोफत अशा स्वरूपामध्ये मिळेल. त्याचबरोबर या संबंध प्रक्रियेत जे जे घटक समाविष्ट होतात त्या सर्वांना ॲक्टर बनवा. त्याच्यातला कोणीही नुसता प्रेक्षक ठेवू नका. त्यांना ॲक्टर बनवा. त्यांना ॲक्टर बनवण्यासाठी त्यांच्याशी पार्टनरशिप करा आणि त्यांना त्यांची जी भूमिका आहे आणि त्यांचं अद्वितीय असं जो त्याच्यातलं फंक्शन आहे, युनिक फंक्शन, ते पार पाडण्यासाठी त्यांना तुम्ही सर्वतोपरी मदत करा. आणि त्याचबरोबर एक लक्षात ठेवा की हे जे शिक्षणाची मूलभूत पुनर्रचनेचं जे स्वप्न आहे ते साकार करत असताना हे लक्षात असू द्या की ही पुनर्रचना ही समाजामधले जे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि विशेषतः तंत्रवैज्ञानिक असे जे बदल होत जात आहेत, त्या बदलांच्या हातात हात घालूनच ही शिक्षणाची पुनर्रचना यशस्वी होऊ शकेल, अन्यथा होणार नाही. आणि हे सगळं करत असताना ही जी पुनर्रचना होते, हा जो समाज विकास केंद्री शिक्षणाचा विचार पुढे जातो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे समाजामध्ये जी अमौद्रिक अशी संपत्ती, नॉन मॉनिटरी वेल्थ, बिगर आर्थिक अशी संपत्ती निर्माण होते, ती त्याचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, हे कधीही विसरू नका. MKCL हा बरोबर या पंचसूत्रीवर चाललेला एक प्रयोग आहे. विनोबांचं वाक्य ते नेहमी सांगायचे की योग, उद्योग आणि सहयोग ही त्रिसूत्री आहे हे मिशन प्रत्यक्षात आणण्याची. आणि तो यथाशक्ती प्रयत्न MKCL करत आहे. प्रोफेसर ताकोल्यांच्या या विचाराचा विसर MKCL मध्ये कधीही पडत नाही, हे मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो. आज तुम्ही सर्वजण इथे आलात. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर काकोडकर यांना मी सांगू इच्छितो की आत्ता या हॉलमध्ये जी विद्वत्तेची, बुद्धिमत्तेची, समाजाभिमुखतेची जी प्रति चौरस फूट अशी जी संपत्ती आहे, ती आत्ता या क्षणी महाराष्ट्रातल्या कुठल्याही सभागृहात कदाचित नसेल, एवढी मोठी आहे. तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या ह्या कार्यक्रमाचं अत्यंत यथोचित असं प्रास्ताविक विवेक सावंत सरांनी केलं, कारण आपण ज्या हेतूने या व्याख्यानमालेची सुरुवात केली त्याचं प्रयोजन आणि अर्थातच वक्ते ज्या पद्धतीने इथे विचार प्रवर्तक असे विचार मांडतात आणि त्याचं पुढे कृतिशील स्वरूपामध्ये MKCLमध्ये त्याची प्रत्यक्ष कार्यनिश्चिती होते, ती कशी होते ही संपूर्ण मांडणी विवेक सावंत सरांनी केली. समीर पांडे सरांना अशी विनंती आहे